नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, let us start with the new chapter acid-base titrations. Now you are quite familiar with the acid-base titration as you had carried out these titrations during 11th, 12th standard and as well as in the FYBSc. 11वी पासून FYBSc पर्यंत तुम्ही ॲसिड बेस टायट्रेशन किंवा ॲसिड बेस रिॲक्शनचा अभ्यास केलेला आहे. तर पर्टिक्युलरली ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ॲसिड बेस टायट्रेशन जो आहे त्यांचा स्टडी करायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे जेव्हा एखादं ॲसिड एखादा बेस बरोबर रिॲक्ट होतं तर त्यावेळेला त्या रिॲक्शनमध्ये काय होतं की साल्ट प्लस वॉटर हे तयार होतं, म्हणजे त्याला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतो. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन का म्हणतो तर त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल साल्ट आणि वॉटर मॉलिक्यूल ज्या रिॲक्शनमध्ये तयार होतं त्या रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतो. मग आपल्याला बघायचं तर व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ ॲसिड बेस टायट्रेशन. ॲसिड बेस टायट्रेशनचं प्रिन्सिपल तत्व काय आहे तर ॲसिड बेस टायट्रेशन जे आहे याच्यामध्ये ॲसिड अँड बेस टायट्रेशन इज द टायट्रेशन इन विच ॲसिड जो आहे टायट्रेटेड विथ ए बेस. ॲसिडचं काय केलं जातं, बेसबरोबर टायट्रेशन केलं जातं किंवा बेसचं काय केलं जातं, ॲसिडबरोबर टायट्रेशन केलं जातं. इट इज कॉल्ड ॲज अ न्यूट्रलायझेशन टायट्रेशन. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे, कारण का इन दॅट टायट्रेशन आपल्याला ॲसिड हा बेसबरोबर रिॲक्ट होतं आणि आपल्याला साल्ट प्लस वॉटर जे आहे ते तयार केलं जातं. साल्ट आणि वॉटर या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपण असं म्हणतो. आता ॲसिड ज्या वेळेला अँड इक्वल अमाऊंट ऑफ ॲसिड ज्या वेळेला इक्वल अमाऊंट ऑफ बेस बरोबर ज्या वेळेला रिॲक्ट होईल, ज्या वेळेला ॲसिड बेस टायट्रेशन कॅरीड आउट केलं जाईल त्यावेळेला या ॲसिड बेस टायट्रेशनमधनं आपण काय करू शकतो, जर ॲसिडचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहिती असेल तर आपण बेसचं कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो, किंवा बेसचं कॉन्सन्ट्रेशन जर आपल्याला माहिती असेल तर ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याला आपण दुसऱ्या भाषेत स्ट्रेंथ जी आहे आपण ती कॅल्क्युलेट करू शकतो. आता आपल्याला माहिती आहे ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये काय होतं, याच्यामध्ये रिॲक्शन असते. ॲसिड म्हणजे H+ आयन जे आहेत, बेस म्हणजे OH- आयन बरोबर रिॲक्ट होतं आणि वॉटर मॉलिक्यूल आपल्याला काय मिळतं तयार होतं. या टायट्रेशनमध्ये आता काय होतं, जसजसं आपण ॲसिडमध्ये बेस किंवा बेसमध्ये ॲसिड टाकू तसतसं त्याच्यामध्ये H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे सोल्युशनमधलं टायट्रेशनच्या वेळेला हे काय होतं बदलत जातं. H+ आयन जर बदलत गेले तर त्याच वेळेला सोल्युशनचा pH जो आहे तो pH देखील काय होतो कंटिन्युअसली बदलत जातो. जसजसं हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल तसतसं pH देखील काय होतो सोल्युशनचा कमी कमी होत जातो. आता pH जो आहे इट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन प्रेझेंट इन द सोल्युशन. मग टायट्रेशनमध्ये जसजसं आपण टायट्रेशन कॅरीड आउट करू ॲसिड आणि बेसचं त्यावेळेला pH जो आहे किंवा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन बदलतं, म्हणून याचाच अर्थ pH बदलतो. आणि ज्या वेळेला मग आपल्याला काय असतं pH वर्सेस ॲसिड किंवा बेस ॲडेडचा आपण ग्राफ काढतो, तो ग्राफ जो आहे त्या ग्राफला आपण म्हणतो टायट्रेशन कर्व. त्या ग्राफला आपण काय म्हणतो टायट्रेशन कर्व असं आपण म्हणतो. pH ऑफ ॲसिड ड्युरिंग द चेंज इन pH during the titration of strong acid or base, when we plot the graph of the pH against the volume of titrant म्हणजे ॲसिड किंवा बेस ॲडेड त्यावेळेला आपल्याला जो ग्राफ मिळेल त्या ग्राफला आपण म्हणतो टायट्रेशन कर्व. आणि फ्रॉम द टायट्रेशन कर्व आपण काय करतो इक्विव्हॅलन्स पॉईंट ऑफ द टायट्रेशन जो आहे दॅट इज गेट फाइंड आउट. नॉर्मल टायट्रेशन्समध्ये आपण काय करतो इक्विव्हॅलन्स पॉईंट जो असेल तो इंडिकेटर कलर चेंज दाखवतो आणि त्यावेळेला आपण ब्युरेट रिडिंग घेतो. पण इथं आपण जे टायट्रेशन बघणार याच्यामध्ये काय आहे एंड पॉईंट किंवा इक्विव्हॅलन्स पॉईंट, नॉट एंड पॉईंट, इक्विव्हॅलन्स पॉईंट आपण कॅल्क्युलेट करतो. आणि हा इक्विव्हॅलन्स पॉईंट जो आहे हा आपण कॅल्क्युलेट करतो ग्राफ काढून, ग्राफ ऑफ pH वर्सेस ml ऑफ टायट्रंट म्हणजे ब्युरेट सोल्युशन जे किंवा ॲसिड असेल किंवा बेसही असू शकतं ते आपण त्याच्यानुसार काढत असतो. आता आपण तो इक्विव्हॅलन्स पॉईंट काय आहे मग तो आपण बघू. इक्विव्हॅलन्स पॉईंट इज द स्टेज इन विच इन द टायट्रेशन वेन amount of titrant added from the burette equivalent to amount of analyte taken in the conical flask. म्हणजे कोनिकल फ्लास्कमध्ये घेतलेलं सोल्युशन आणि ब्युरेटमधनं टाकलेलं सोल्युशन यांची इक्वल क्वांटिटी इक्विव्हॅलंट क्वांटिटी ज्या वेळेला होते त्यावेळेला जो पॉईंट मिळतो त्याला आपण म्हणतो इक्विव्हॅलन्स पॉईंट. इट इज द पॉईंट ॲट विच द अमाऊंट ऑफ टायट्रंट म्हणजे ब्युरेट सोल्युशन इज इक्विव्हॅलंट टू अमाऊंट ऑफ ॲनालाइट किंवा टायट्रंड प्रेझेंट इन द कोनिकल फ्लास्क. आणि त्याच्यानंतर तो इक्विव्हॅलन्स पॉईंट आपल्याला मिळाल्यानंतर मग आपण काय करतो
नंबर ऑफ मिली इक्विव्हॅलंट्स जे आहेत ते नॉर्मॅलिटी ज्याला कॅल्क्युलेट करणं म्हणतो ॲसिड किंवा बेसची, आपण मग N1V1 इज इक्वल टू N2V2, नॉर्मॅलिटी ऑफ ॲसिड व्हॉल्यूम ऑफ ॲसिड, नॉर्मॅलिटी ऑफ बेस व्हॉल्यूम ऑफ बेस. आपण या फॉर्म्युल्यानुसार मग काय करतो N2V2 किंवा नॉर्मॅलिटी किंवा स्ट्रेंथ आपण कॅल्क्युलेट करतो. आता आपण बघणार आहोत एंड पॉईंट ऑफ द टायट्रेशन. एंड पॉईंट काय आहे? मग एंड पॉईंट इज द स्टेज इन ॲसिड बेस टायट्रेशन ॲट विच इंडिकेटर शोज कलर चेंज. नॉर्मल जे आपण तुम्ही टायट्रेशन काढता त्याच्यामध्ये ॲसिड वर्सेस बेसमध्ये फिनॉलॅफ्थॅलीन किंवा मिथिल ऑरेंज नावाचे इंडिकेटर वापरतात. आणि त्यावेळेला काय होतं, आपल्याला कलर चेंज मिळाला की म्हणतो आपण एंड पॉईंट ऑफ द टायट्रेशन आला. म्हणजे आपल्याला काय होतं, एंड पॉईंट इज ऑब्टेन्ड ड्यू टू द फिजिकल चेंज, म्हणजे ऑकर्स ॲट नियर इक्विव्हॅलन्स पॉईंट. तो नियर इक्विव्हॅलन्स पॉईंटला कलर चेंज आपल्याला मिळतो. अँड दे एक्सपेक्टेड दॅट द पॉईंट शुड बी कोइन्साइड विथ द इक्विव्हॅलन्स पॉईंट अँड इट शुड बी क्लोज टू द इक्विव्हॅलन्स पॉईंट. इक्विव्हॅलंट अमाऊंटमध्ये ॲसिडमध्ये इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ बेस टाकलं गेलं त्यावेळेला आपल्याला कलर चेंज मिळत नाही. त्याच्यापेक्षा एक्सेसमध्ये ब्युरेट सोल्युशन आपण काही मायक्रो ml किंवा 1 ड्रॉप टाकला त्यानंतर आपल्याला इक्विव्हॅलन्स पॉईंट एंड पॉईंट मिळतो. म्हणजे एंड पॉईंट आपल्याला इक्विव्हॅलन्स पॉईंटच्या जवळ असला पाहिजे टायट्रेशनमध्ये. आणि एक असते न्यूट्रलायझेशन पॉईंट. न्यूट्रलायझेशन पॉईंट काय? न्यूट्रलायझेशन पॉईंट म्हणजे ज्या वेळेला सोल्युशनचा pH जो आहे म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन हा एक्झॅक्टली 7 असेल, दॅट पॉईंट इज नोन ॲज ए न्यूट्रलायझेशन पॉईंट. आता ॲसिड बेस टायट्रेशन्समध्ये काही ॲसिड बेस इंडिकेटर्स वापरले जातात. हे ॲसिड बेस इंडिकेटर्स जे आहेत हे इक्विव्हॅलन्स पॉईंट किंवा एंड पॉईंट ऑफ द टायट्रेशन जे आहे ते मेजर करण्यासाठी आपल्याला वापरले जातात. त्याच्यामध्ये काय आहे, मग वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स वापरल्या जातात इक्विव्हॅलन्स पॉईंट किंवा एंड पॉईंट ऑफ द टायट्रेशन फाइंड आउट करण्यासाठी. त्याच्यामध्ये पहिला काय, बाय मेजरिंग pH ॲट रेग्युलर इंटरव्हल युजिंग pH मीटर. pH मीटरच्या सहाय्याने काय केलं जातं, जे टायट्रेशन आपण कोनिकल फ्लास्क घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे सोल्युशन आहे त्याचा pH जसं वरून आपण ब्युरेट सोल्युशन टाकू तसं टायट्रेशन फ्लास्कमधल्या सोल्युशनचा pH बदलत जाईल आणि तो pH आपण काय करतो pH मीटरच्या सहाय्याने काय करतो कॅल्क्युलेट करतो. नंतर आपण मग काय pH वर्सेस ml ऑफ टायट्रंट ॲडेड जो आहे त्याचा ग्राफ काढतो आणि त्याच्यावरून आपल्याला इक्विव्हॅलन्स पॉईंट मिळतो. किंवा मग आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ pH जो आहे तो थेरॉटिकली आपण कॅल्क्युलेट करतो. जसं आपण सोल्युशन टाकू किती अमाऊंटमध्ये ब्युरेट सोल्युशन टाकतो आणि किती अमाऊंटमध्ये आपण टायट्रेशनमध्ये सोल्युशन घेतलेलं आहे त्याच्या रेग्युलर इंटरव्हलला आपण जसं ब्युरेट सोल्युशन ॲड करू तसं त्याचा pH थेरॉटिकली ॲट रेग्युलर इंटरव्हल आणि देन मग ते काढतो आणि त्यानंतर मग आपण त्याचा ग्राफ काढतो आणि ग्राफवरून मग आपल्याला काय मिळतं की टायट्रेशनचं आपल्याला इक्विव्हॅलन्स पॉईंट किंवा एंड पॉईंट कॅल्क्युलेट करता येतं. किंवा बाय युजिंग व्हिज्युअल इंडिकेटर्स किंवा आपण काय करतो मग नेहमीप्रमाणे वेगवेगळे जे इंडिकेटर्स आहेत जे वेगवेगळ्या pHला कलर चेंज दाखवतात, मिथिल ऑरेंज, फिनॉलॅफ्थॅलीन, मिथिलीन ब्ल्यू अशासारखे इंडिकेटर, इओसिन ब्लॅक, इरिक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर असे वेगवेगळे इंडिकेटर वापरून काय करतो टायट्रेशनचा एंड पॉईंट आपण फाइंड आउट करतो. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स ज्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲसिडच्या बेसच्या टायट्रेशनसाठी आपण इक्विव्हॅलन्स पॉईंट किंवा एंड पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी आपण वापरतो. ॲसिड बेस इंडिकेटर जी आहे सगळ्यात जास्त जी काही चांगली कन्व्हिनियंट सोपी जर किंवा सोयीची जर मेथड असेल तर ॲसिड बेस इंडिकेटर वापरणे ही काय आहे, ही चांगली एक मेथड आपल्याला आहे टू डिटरमाइन द एंड पॉईंट ऑफ द ॲसिड बेस टायट्रेशन. तर ॲसिड बेस इंडिकेटर काय असतात, हे ॲसिड बेस इंडिकेटर वीक ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात. आपण ॲसिड बेस इंडिकेटर वेगवेगळे हे वीक ऑर्गॅनिक ॲसिड किंवा बेसेस असतात आणि ते काय करतात, जे चेंजेस इट्स कलर ड्युरिंग द ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये ते कलर आपल्याला चेंज दाखवतात. ॲसिड बेस इंडिकेटर जे आहे ते कलर चेंज दाखवतात आपल्याला एका विशिष्ट pH रेंजला आणि त्यामुळे त्या इट इज कॉल्ड ॲज द एंड पॉईंट. त्याला ज्या रेंजला ते कलर चेंज दाखवतील त्याला आपण काय म्हणतो एंड पॉईंट ऑफ द टायट्रेशन असं म्हणतो. आता इंडिकेटर जे आहे ते इंडिकेटर 2 डिफरंट प्रकारचे कलर आपल्याला दाखवतात वेगवेगळ्या मीडियममध्ये. म्हणजे त्याच्या 2 फॉर्म असतात, आयनिक फॉर्म असतो एक आणि दुसरा असतो अनआयनाइज्ड मॉलिक्युलर फॉर्म जो असतो. या दोघींमध्ये इंडिकेटर जे आहे ते एकच इंडिकेटर असतो पण तो 2 कलर आपल्याला दोन्ही ठिकाणी दाखवतो. आणि तो जो कलर चेंज आहे तो कलर चेंज ऑफ द इंडिकेटर दॅट इज गिवन बाय वन इक्वेशन
एंड पॉईंटला इक्विव्हलन्स पॉईंटला इट शुड बी व्हेरी क्लोज टू इक्विव्हलन्स पॉईंट आणि तो जे इक्वेशन जे आहे ते हँडरसन आणि हॅसलब्लेच इक्वेशनच्या सहाय्याने तो दिला जातो. नाउ लेट अस सी व्हॉट इज द हँडरसन हॅसलब्लॅच इक्वेशन. आता आपल्याला माहिती आहे ॲसिड बेस टायट्रेशन्स जे आहेत ॲसिड बेस इंडिकेटर्स आपण त्याच्यामध्ये वापरतो. आता इंडिकेटरचे जो आहे तो इंडिकेटर म्हणजे दिस इज जनरल फॉर्म ऑफ द इंडिकेटर, त्याला मॉलिक्युलर फॉर्म आपण म्हणतो, ॲसिड फॉर्म ज्याला आपण म्हणतो इंडिकेटरचा. याच्यामध्ये एक कलर असतो आणि हा जो मॉलिक्युलर फॉर्म आहे HIN म्हणजे हायड्रोजन आयन आहे इंडिकेटरमध्ये, त्याचं ज्या वेळेला आपण आयनायझेशन होतं त्यावेळेला इंडिकेटर प्लस हायड्रोजन त्याच्यातनं बाहेर पडतात त्यावेळेला इंडिकेटरचा आयोनिक फॉर्म निगेटिव्ह चार्ज असलेला म्हणजे त्याला बेसिक फॉर्म म्हणतो. म्हणजे ॲसिड फॉर्ममध्ये इंडिकेटर वेगळा कलर दाखवतो आणि अनदर आपण जो आहे बेसिक फॉर्ममध्ये तो वेगळा कलर दाखवतो. जसं आपण पाहिलं की फिनॉलॅफ्थॅलीन इंडिकेटर तुम्ही पाहिलेला आहे. फिनॉलॅफ्थॅलीन इंडिकेटर जो आहे तो काय करतो ॲसिडमध्ये कलरलेस असतो तर बेसमध्ये त्याच्यामध्ये जर टाकला तर त्यावेळेला तो पिंक कलर आपल्याला देतो. ते टायट्रेशन तुम्ही पाहिलेले आहेत. तसं ॲसिड फॉर्ममध्ये इंडिकेटर शोज वन कलर अँड बेसिक फॉर्म इट शोज अनदर कलर. आता या इक्विलिब्रियम या इक्वेशनला जर आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ दिस रिॲक्शन इज गिवन बाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस रिॲक्टंट. त्यानुसार की हा इक्विलिब्रियम आहे ऑफ इंडिकेटर इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस आयन मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HIN. याच्यामध्ये हा KIN जो आहे म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किंवा आयनायझेशन कॉन्स्टंट ऑफ द इंडिकेटर आहे. आता वरचं रिॲक्शन जर आपण इक्वेशन रिअरेंज केलं म्हणजे हा जो आहे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन बाहेर काढलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, हा इकडे जाईल त्यावेळेला इंडिकेटर हा जो आहे तर हे आता उलट होतील, मग हा याला मल्टिप्लाइड होईल, हा काय होईल डिवायडेड बाय, म्हणून इक्वेशन लिहिलेलं आहे KIN H हा बाजूला काढला आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इज इक्वल टू KIN इंटू HIN आणि डिवायडेड बाय आयन हा आपण रिअरेंज केलं वरचं इक्वेशन. आता या इक्वेशनचा आपण दोघी बाजूला लॉग जर घेतला तर आपल्याकडे लॉग ऑफ दिस H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन मायनस लॉग ऑफ KIN आणि इथं काय पाहिजे आपल्याला मायनस. आता मायनस चिन्ह इथे घेतलेल्यामुळे हा प्लस इथे मायनस मायनस आहे तो प्लस होणार आहे. त्यामुळे मायनस लॉग ऑफ आयन मायनस लॉग HIN अपॉन आयन मायनस. आता हे मायनस लॉग ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण pH इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणून त्यासाठी लिहिला pH. आणि मायनस लॉग ऑफ KIN म्हणजे काय, आता बघा इथं काय आहे ना लॉग ऑफ KIN प्लस लॉग ऑफ HIN मायनस डिवायडेड बाय आयन मायनस असं आलं असतं. आपण काय केलं आपल्या सोयीसाठी पुढे आपल्याला कन्व्हर्शन्स करायचे म्हणून हे कसं लिहिलं मायनस आणि इथं मायनस लिहिलं. आपण दोघांचं जर लॉगचं दोन संख्यांचा गुणाकार असेल तर त्यांच्या लॉगची बेरीज होते, मग आपण ती बेरीज यायला पाहिजे, बेरीज इथं लिहिलं असतं, इथं प्लस चिन्ह पाहिजे होतं, हे चिन्ह राहिलं नसतं, इथं प्लस चिन्ह राहिलं असतं. पण आपल्याला हा आपल्याला पुढे कन्व्हर्शन्स करायचे आहेत म्हणून आपण काय केलं त्याला वेगळ्या अर्थाने पॉझिटिव्ह करून घेतलं. मायनस मायनस काय होतं पॉझिटिव्ह त्याचं होतं, म्हणजे एक प्रकारची बेरीज होते म्हणून मायनस लॉग ऑफ KIN मायनस लॉग हे आपण इक्वेशन लिहिलं. आणि मग हा मायनस लॉग ऑफ KIN काय झाला, इट इज अ PKIN. हे पण काय होतं याचं मायनस लॉग ऑफ KIN म्हणजेच काय PKIN आणि हे चिन्ह प्लस केलं कारण काय आवर्ती नेला आणि हा खाली नेला तर हे चिन्ह काय होईल प्लस होईल, प्लस लॉग ऑफ आयन मायनस HIN. म्हणजेच काय याचा जो दुसरा अर्थ काय होतो आप कॉन्सन्ट्रेशन ऑफ HIN म्हणजेच काय हा बेसिक फॉर्म आपण इट इज अ बेसिक फॉर्म. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेसिक फॉर्म आणि हा काय आहे हा ॲसिडिक फॉर्म आहे किंवा मॉलिक्युलर फॉर्म आहे. म्हणजेच ते इक्वेशन काय झालं pH इज इक्वल टू KIN प्लस लॉग ऑफ बेसिक फॉर्म डिवायडेड बाय acidic form, and this equation is called as the Anderson-Hasselbalch equation. And this equation shows that during acid-base titration color of indicator depends upon the pH of solution. म्हणजेच हे Anderson-Hasselbalch equation आपल्याला काय सांगतं, during acid-base titration color of indicator depends upon the concentration of depends upon the pH of solution. आता टायट्रेशन या इंडिकेटर्स जे असतात त्या विशिष्ट रेंजमध्ये काय आहे टायट्रेशन ते रेंजमध्ये कलर चेंज दाखवतात. म्हणजे त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन रेंज ऑफ द इंडिकेटर एका विशिष्ट रेंजमध्ये pH रेंजमध्ये कलर दाखवतात आणि दॅट रेंज ऑफ द इंडिकेटर इज कॉल्ड ॲज ए ट्रान्झिशन रेंज ऑफ इंडिकेटर्स.
आता आपल्याला माहिती आहे इक्वेशन pH इज इक्वल टू वरती आपण हे इक्वेशन अँडरसन ॲसेलब्रेज इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. हे इक्वेशन काय दाखवतं की जे काही pH असेल ॲसिड बेस टायट्रेशनचा कलर चेंज इट डिपेंड्स अपॉन द pH. म्हणजे कुठला फॉर्मचा काय रेशिओ काय येतो हा त्यानुसार pH हा अवलंबून असतो आणि pH वरती कलर चेंज आपल्याला अवलंबून असतो. इन बोथ द फॉर्म्स इंडिकेटर आर कलर्ड. दोघी फॉर्ममध्ये इंडिकेटर कलर आहे. वी हॅव ऑब्झर्व दॅट कलर ऑफ वन color of one form is distinctly if its concentration is less than 10 times to the concentration of other. एकाचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल दुसऱ्यापेक्षा किती 10 टाइम्स तर तो कलर आपल्याला मिळतो इंडिकेटरमध्ये. बघा ते कसं आपल्याला बघता येईल. लेअर बेसिक फॉर्म विल बी द विजिबल. आता कलर जो आहे दोन फॉर्ममध्ये वेगवेगळे कलर आहेत. समजा आपण वरती इक्वेशनमध्ये पाहिलं इंडिकेटरच्या आपल्याला आपण इथं पाहिलं हा वेगळा ॲसिड फॉर्ममध्ये वेगळा कलर म्हणजे जो फॉर्मचा कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तो कलर आपल्याला दिसेल. मग इथं आपल्याला त्या इक्वेशनमध्ये तेच दिलेलं आहे ज्याचं इथं बेसिक फॉर्म 10 कॉन्सन्ट्रेशन आहे असं समजा 10 टाइम्स जास्त आहे आणि ॲसिड फॉर्मचं 1 आहे तर मग बेसचं 10 टाइम्स आहे. त्यामुळे इथं काय होईल बेसिक फॉर्म जो आहे तो कलर दाखवेल इंडिकेटरचा. आणि त्याच्या उलट जर ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर त्याचं काय असेल ॲसिडिक फॉर्म विल बी विजिबल. त्यावेळेला काय असेल ॲसिडिक फॉर्म काय असेल इंडिकेटरचा विजिबल असेल. आता टेकिंग द रेशिओ ऑफ बेसिक फॉर्म अपॉन ॲसिडिक फॉर्म ॲज 10/1 किंवा 1/10 म्हणजे ॲसिड फॉर्मचं कॉन्सन्ट्रेशन जास्त किंवा बेसिक फॉर्मचं कॉन्सन्ट्रेशन जास्त किंवा ॲसिड फॉर्मचं जास्त त्यानुसार आपण जर इक्वेशनमध्ये तसं लिहिलं तर काय होईल pH इज इक्वल टू pKin प्लस लॉग ऑफ 10/1 म्हणजे इथं बेसिक फॉर्मचं याच्यामध्ये जास्त आहे आणि याचं जर लॉग घेतला आपण 10/1 म्हणजेच काय आहे 10/1 म्हणजेच 10 लॉग ऑफ 10 इज इक्वल टू 1 असतं. 10चा लॉग 1 असतो. इक्वेशन काय झालं pH इक्वल टू KIN प्लस 1. आता उलट दुसरं इक्वेशन घेतलं ज्या वेळेला ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे pH इज इक्वल टू pKin प्लस लॉग ऑफ 1/10 आणि लॉग ऑफ 1/10 म्हणजेच त्याचा काय असतो 10चा निगेटिव्ह लॉग त्याच्यामध्ये येतो म्हणजे तो येतो -1. pH इज इक्वल टू pKin -1 म्हणजे दोघी इक्वेशन जर कंबाईंड लिहिले आपण ज्या वेळेला तर ते कसे येतील pH इज इक्वल टू pKin प्लस किंवा -1 प्लस असेल ज्या वेळेला ॲसिड फॉर्ममध्ये कलर दाखवत असेल आणि मायनस असेल ज्या वेळेला बेस फॉर्ममध्ये दाखवत असेल मायनस असेल त्यावेळेला ॲसिड फॉर्ममध्ये तो कलर दाखवेल. म्हणजेच pH ऑफ सोल्युशन जो आहे इज लेस दॅन युनिट लेस दॅन सोल्युशन इज 1 युनिट लेस दॅन pKin. याच्यापेक्षा किती 1 युनिट लेस असतो. pH किती असतं सोल्युशनच्या याच्यापेक्षा 1 युनिट लेस 1 कलर ऑफ इंडिकेटर दॅट इज ऑब्झर्व. त्यावेळेला काय असेल 1 कलर आणि युनिट जो असेल pH याच्यापेक्षा प्लस असेल तर मोर दॅन pKin असेल. आता दोन इक्वेशन झाले आहेत बघा. pKin प्लस असेल म्हणजे pKin प्लस 1 असेल तर 1 कलर दाखवेल आणि pKin या युनिटपेक्षा -1 असेल pKin तर ते दुसरा रंग आपल्याला दाखवेल. सो दिस कलर चेंज इंटरवल ऑफ pH युनिट इज कॉल्ड एज ए ट्रान्झिशन रेंज. यालाच आपण काय म्हणतो ट्रान्झिशन रेंज ऑफ द इंडिकेटर असं आपण म्हणतो. आता ही काही ट्रान्झिशन रेंज वेगवेगळ्या इंडिकेटर्सची जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची ट्रान्झिशन रेंज आपल्याला असते. मिथिल ऑरेंजची 3.1 to 4.4 pH रेंज आहेत या दीज आर द pH रेंज. मिथिल रेड 4.2 6.3 ब्रोमोमिथिल ब्ल्यू 6.1 7.3 फिनॉलॅफ्थॅलिन 8.3 आणि 10. त्यावेळेला ॲसिड फॉर्ममध्ये ही इंडिकेटर जो आहे ते हा मिथिल ऑरेंज ॲसिडमध्ये रेड बेसमध्ये येलो मिथिल हा ॲसिडमध्ये रेड बेसमध्ये येलो ब्रोमोमिथिलिन ब्ल्यू हा बेसमध्ये अशा प्रकारे हे कलर चेंज वेगवेगळ्या प्रकारचे कलर चेंज आपल्याला हे इंडिकेटर्स दाखवतात इन दॅट ट्रान्झिशन रेंज त्या ट्रान्झिशन रेंजला म्हणजे जसा pH बदलेल तसा. आता आपण बघूया स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं आपण टायट्रेशन पाहणार आहोत. पहिलं टायट्रेशन आहे टायट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ॲसिड कुठलं वापरतो आपण HCl इज अ स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस कुठलं वापरतो आपण NaOH. जसं आपण FYला हे पाहिलेलं आहे थोडंसं कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनमध्ये त्या प्रकारे आपण आता काय कन्सिडर केलं की 25 ml 0.1 नॉर्मल HCl सोल्युशन घेतलेलं आहे कोनिकल फ्लास्कमध्ये आणि त्याच्यामध्ये 0.1 नॉर्मल NaOH सोल्युशन हे ब्युरेटमध्ये भरलेलं आहे. बघा आपण काय केलेलं आहे मी तुम्हाला वाटलं डायग्राम आपल्याला समजावी म्हणून आपण थोडंसं ते समजून घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपल्याला थोडंसं इझी होईल. आपण टायट्रेशन कॅरीड आउट करतोय स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस.
आणि स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस स्ट्रॉंग बेसमध्ये आपल्याला बघायचं आहे. आपण टायट्रेशन कॅरीड आउट करतोय आत्ता. HCl स्ट्रॉंग ॲसिड प्लस NaOH स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ॲसिड आहेत कारण त्यांचं आयोनायझेशन कंप्लीट होतं, स्ट्रॉंग बेस आहे कारण त्याचंही आयोनायझेशन कंप्लीट होतं. आता आपण याच्यामध्ये काय करतो आहे तर रिॲक्शनमध्ये पर्टिक्युलरली स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसचं आपण काय केलं, आता 0.1 नॉर्मल HCl घेतलं कोनिकल फ्लास्कमध्ये. किती घेतलं, 25 ml. म्हणजेच आपण काय घेतलेलं, आता ब्युरेट घेतली. ही ब्युरेट आहे, फक्त समजण्यासाठी काढतोय, समजून घ्या. त्याच्यात डायग्राम काढायला इथं मर्यादा आहेत म्हणून. ब्युरेटमध्ये काय घेतलेलं आहे आपण, NaOH 0.1 नॉर्मल NaOH ब्युरेटमध्ये भरलेलं आहे. ओके, ह्याचं पण नॉर्मॅलिटी किती आहे, 0.1 नॉर्मल हे इथं. आणि टायट्रेशन फ्लास्क जे आहे, टायट्रेशन फ्लास्कमध्ये आपण काय केलेलं आहे, इथं घेतलेलं आहे 25 ml HCl आपण ॲड केलेलं आहे. 0.1 नॉर्मल, ते पण काय आहे 0.1 नॉर्मल सोल्युशन आपण काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे आपण 25 ml 0.1 नॉर्मल कोनिकल फ्लास्क केलं आणि ब्युरेट भरलं. आता आपण काय करणार, वरून NaOH इज ॲडेड टू द HCl आणि आपल्याला काय होईल, H+ आयन जे आहे त्याच्या टेक्स्ट प्लेस H+ आयन्स आणि HCl आणि OH- आयन NaOH यांच्यामध्ये काय न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होईल. या रिॲक्शनमध्ये ॲसिडचा H+ आणि बेसचा NaOHचा OH- मध्ये रिॲक्शन होईल आणि H2O तयार होतील. त्यावेळेला काय होईल, मग दी कॉन्सन्ट्रेशन जे आहे H+चं कंटिन्युअसली डिक्रीज होईल. ॲज अ रिझल्ट pH ऑफ सोल्युशन काय होईल, increases continuously during the titration HCl and NaOH. H+ ion concentration decreases continuously. As the result, pH of solution increases continuously. त्यावेळेला काय होईल, सोल्युशनचा pH वाढत वाढत जाईल, कारण pH इज इक्वल टू -log of हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे pH मीटर मेजर्स or calculate theoretical at regular interval from the titration curve by plotting pH against 0.1 normal NaOH. म्हणजे आता आपण काय केलं, रिॲक्शनमध्ये NaOH जसं ॲड करू तसं सोल्युशनमधलं H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन H++Cl- आहे सोल्युशनमध्ये, कारण HCl घेतलेलं आहे. त्यामुळे जसजसं आपण NaOH ॲड करू तर NaOH मधले OH- आयन काय असतील, हे H+ आयन बरोबर रिॲक्ट होतील आणि काय होईल, वॉटर मॉलिक्यूल तयार होईल. त्यामुळे आपल्याला काय होईल, हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कमी कमी होत जाईल. हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं, म्हणजेच काय होत जातो, pH जो आहे pH वाढत जातो. कारण pHचं काय आहे, pH इज इक्वल टू काय आहे, इट इज इक्वल टू -log ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे जसं हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, कमी होईल, तसं pH काय होत जातो, वाढत जातो टायट्रेशनमध्ये. त्यामुळे मग आपल्याला इथे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन कंटिन्युअसली जसं H+ आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस कंटिन्युअसली, त्यावेळेला pH काय होत जातो, वाढत जातो. आता बघू मग ह्या टायट्रेशनमध्ये नेचर ऑफ टायट्रेशन कर्व कसा असेल, न्यूट्रलायझेशन कर्व ज्याला आपण म्हणतो तसं कसं असेल ते बघू. बघा, NaOH ॲडेड वर्सेस pH ऑफ द सोल्युशन. जर कॅल्क्युलेट केलं pH ऑफ द सोल्युशन, जसं आपण NaOH ॲड करतो, हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जातं आणि pH कसा होत जातो, वाढत जातो अप टू सर्टेन पॉईंट. म्हणजे ह्या पॉईंटपर्यंत ज्या वेळेला 3.7 pH होतो तिथपर्यंत हे वाढत गेलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण ॲड केलं NaOH एक ड्रॉप जरी, तर pH एकदम इथे वाढतच गेलेला होता, पण इथं हळूहळू वाढत होता. या पॉईंटला जर आलो तर तो शार्पली वाढतो, एकदम जास्त वाढायला लागतो pH, आणि तो वाढत जातो अप टू दिस pH 10 किंवा 10 पॉईंट समथिंगपर्यंत तो वाढत जातो. आणि त्याच्यानंतर आपण NaOH ॲड केलं तो खूप काय थोडंसं हळूहळू वाढत जातो. आता याच्यामध्ये जी मग ही जी काही रेंज आहे आता 3.7 to 10.3 ही आहे कलर चेंज, म्हणजे इक्विव्हॅलन्स पॉईंट रेंज आहे. या पॉईंटला इक्विव्हॅलन्स पॉईंट आपल्याला येतो. आपण 25 ml घेतलेला आहे HCl टायट्रेशन फ्लास्कमध्ये, 25 ml आपण वरून ॲड करतोय, तर बरोबर 25 mlच्या जवळ ते आपल्याला काय मिळतो, इक्विव्हॅलन्स पॉईंट आपल्याला मिळतो. या रेंजमध्ये आपण कुठले इंडिकेटर वापरू शकतो, मग 4.2 ते 6.3 आहे मिथिल रेड इंडिकेटरची रेंज आहे. हा ब्रोमो मिथिलीन ब्ल्यूचा हा 6.2 to 7.6 आहे. हा फेनोल्फथॅलीन जो आहे आपल्याला
हा 10 pH पर्यंत आपल्याला कलर दाखवते. हे तिन्ही इंडिकेटर आपण मग या टायट्रेशनमध्ये कुठलाही एक इंडिकेटर आपण जो ट्रान्झिशन या रेंजमध्ये pH दाखवेल असा कुठलाही इंडिकेटर आपण वापरू शकतो. सो आपण कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघू आता स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचे टायट्रेशन करूचे. आता काय pH ॲट स्टार्ट इज 1. सुरुवातीला pH किती आहे? 1 आहे. pH इज 1 म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्यावेळेला pH काय 1. pH स्लोली इन्क्रीजेस अप टू 0.1 नॉर्मल ॲडिशन. जसं आपण 0.1 नॉर्मल NaOH ॲड करू तसं HClमध्ये तसं pH वाढत जातोय. आता देयर इज अपवर्ड बेंड इन द कर्व ड्युरिंग द ॲडिशन ऑफ NaOH. अपवर्ड बेंड आहे, वरती कर्व असं वरती जाते. कुठपर्यंत? अप टू 24 टू 24. इथं बघा 24 म्हणजे इथं टू 24.9 म्हणजे इथं जवळपास किती असं वाढत जाते. आणि देर इज ए शार्प रॅपिड इन्क्रीज pH 3.7 टू 10.3 pH ज्या वेळेला होतो तेव्हा काय होतं? शार्प चेंज म्हणजे एकदम pH वाढला. आणि ड्युरिंग द ॲडिशन ऑफ NaOH जसं ॲड करू ज्या वेळेला 25.1 ml आपण ॲड करू आता त्यावेळेला व्हर्टिकल पोर्शन आपल्याला मिळतो आणि तो pH रेंज आहे. pH ॲट इक्विव्हॅलन्स पॉईंट इज 7. यावेळेला pH काय असतं? इक्विव्हॅलन्स पॉईंटला 7 pH असतो. pH इज 7 ज्यावेळेला दोघांचे इक्वल अमाऊंटमध्ये ते होतील NaOH आणि HCl. आफ्टरवर्ड्स देअर इज ए इन्क्रीज इन pH. त्याच्यानंतर मग जर आपण फर्दर ॲडिशन केलं तर आपल्याला पुन्हा काय होतं? पुन्हा तो वाढत जातो. pH हळूहळू वाढत जातो. सो दिस इज द डिस्कशन अबाउट द टायट्रेशन कर्व. आता आपण बघू सिलेक्शन ऑफ इंडिकेटर. आपण मग पाहिलं त्या रेंजमध्ये मिथिल रेड आपल्याला दाखवतो, ब्रोमो मिथिल ब्ल्यू, फिनोल्फथॅलीन हे इंडिकेटर जे आहेत ते व्हर्टिकल पोर्शन जो आहे व्हर्टिकल पोर्शन ऑफ दॅट लाईन त्यामुळे आपण हे इंडिकेटर वापरू शकतो. ॲज द pH इक्विव्हॅलंट पॉईंट इज 7 ब्रोमो मिथिलीन ब्ल्यू इज द बेस्ट इंडिकेटर. pH किती आहे? तिथे 7 आहे. त्यामुळे हा 7 रेंज असलेला इंडिकेटर सगळ्यात जास्त चांगला इंडिकेटर या रेंजमध्ये. सगळे रेंजमध्ये कलर दाखवतात पण नियर बाय कोण दाखवतं? ब्रोमोमिथॉल जो आहे तो दाखवतो. म्हणून ब्रोमोमिथॉल ब्ल्यू हा इंडिकेटर म्हणून आपण वापरला जातो. हे वेगवेगळी वापरू शकतो पण ॲप्रोप्रिएट इंडिकेटर किंवा योग्य बेस्ट इंडिकेटर कुठला असेल तर ब्रोमोमिथिल. आता pH कसा मग वेगवेगळ्या स्टेजेसला जसं आपण टायट्रेशन कॅरी आउट करतो तो कसं कॅल्क्युलेट केला जातो ते आपण बघूया. कॅल्क्युलेशन ऑफ pH ड्युरिंग द स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता pH कॅल्क्युलेशन करतो थेरॉटिकली आपण 4 स्टेजेसमध्ये याचं pH कॅल्क्युलेट करतो. थेरॉटिकली आपण कॅल्क्युलेट करतोय. थेरॉटिकली कसं? पहिले इनिशियल पॉईंट म्हणजे काय? आपण टायट्रेशन फ्लास्कमध्ये सुरुवातीला काय घेतलेलं आहे? फक्त HCl घेतलेलं आहे, वरून NaOH ॲड केलेलं नाही. त्यावेळेला काय? फक्त हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे सोल्युशनमध्ये. त्यावेळेला फक्त हायड्रोजन आयनच आहेत, OH- आयन वरून ॲड केलेले नाहीत. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्यांचं काय कॉन्सन्ट्रेशन? 0.1 मोलर सोल्युशन घेतलेलं आहे म्हणून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं? 0.1 मोलर झालं. 0.1ला आपण कसं लिहितो? 10⁻⁻1. मग आपण जर त्याचं pH काढायचं, pH म्हणजे काय? मायनस लॉग ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हे काय होईल? pH इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. मग pH जर कॅल्क्युलेट करायचं तर हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 10⁻1 म्हणजेच मायनस लॉग ऑफ 10⁻1. याचं जर कॅल्क्युलेशन केलं त्याचा लॉग येतो 1. म्हणजे pH काय झाला? स्टार्टिंग पॉईंटला 1. त्यामुळे इथं बघा टायट्रेशन कर्वमध्ये pH दाखवलेला आहे 1. इनिशियल पॉईंटला सुरुवातीला ज्या वेळेला NaOH ॲड केलेलं राहत नाही त्यावेळेला हा इक्विव्हॅलन्स पॉईंट. आता आपण काय करू? pH बिफोर इक्विव्हॅलन्स पॉईंट. आता आपण काय करणार आहे? सोल्युशनमध्ये हळूहळू वरून काय करणार आहे? NaOH ॲड करणार आहे. वरून काय ॲड करणार आहे? NaOH सोल्युशनमध्ये NaOH ॲड करणार. म्हणजेच आता आपण 0.1 नॉर्मल किंवा ड्रॉप वाईज NaOH ॲड करायला सुरुवात करू. जसं आपण NaOH ॲड करू त्यावेळेला काय होत जाईल? ते कुठपर्यंत? 24.9 ml पासून 0.1 ml पासून तर 24.9 ml पर्यंत. कारण 25 ml आपण HCl घेतलेलं आहे तर 25 ml त्याला NaOH लागेल. तोपर्यंत आपला pH काय होईल? हळूहळू वाढत जातो. मग आपण त्याचं हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जातं. ते कसं आपण कॅल्क्युलेट करू? मग ते हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन pH बिफोर इक्विव्हॅलन्स पॉईंट. आता बिफोर म्हणजे इक्विव्हॅलन्स पॉईंटच्या येण्याच्या आधी म्हणजे कुठपर्यंत आपण ॲड करत राहणार आहे? 0.1 ml पासून आपण ॲड करायला सुरुवात केली टू 24.9 ml पर्यंत जो काही पॉईंट असेल आपल्याला तो प्रत्येक पॉईंट काय असेल? बिफोर इक्विव्हॅलन्स पॉईंट. कारण आपण 25 ml घेतलं नाही, एक्झॅक्टली वरून 25 ml टाकलं तो येईल इक्विव्हॅलन्स पॉईंट.
पण आता इथपर्यंत 24.9 पर्यंत काय आपल्याला आहे ते बिफोर इक्विव्हॅलन्स पॉईंट. त्यावेळेला हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू आता कमी होत जाईल. मग ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं? मिली इक्विव्हॅलंट ऑफ HCl. किती मिली इक्विव्हॅलंट HCl आहे मायनस मिली इक्विव्हॅलंट ऑफ NaOH. किती NaOH आपण मिली इक्विव्हॅलंट ॲड केलं डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू. या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करतात. आता मिली इक्विव्हॅलंट ऑफ HCl म्हणजेच काय? नॉर्मॅलिटी ऑफ HCl इंटू व्हॉल्यूम ऑफ HCl. आणि मिली इक्विव्हॅलंट ऑफ NaOH म्हणजेच काय? नॉर्मॅलिटी ऑफ NaOH इंटू व्हॉल्यूम ऑफ NaOH. मग आता बघा आपण कुठल्याही पॉईंटला कसं कॅल्क्युलेट करू शकतो हा फॉर्म्युला वापरून. समजा आपण 5 ml 0.1 नॉर्मल NaOH आता ॲड केलेलं आहे टायट्रेशन फ्लास्कमध्ये. सुरुवातीला किती ॲड करतोय? 5 ml. आणि HCl किती घेतलेलं आहे सुरुवातीला आपण? 25 ml. तर इथं 25 ml हे घेतलेलं आहे. वरून आपण आता काय केलं? 5 ml NaOH ॲड केलं. म्हणजे 25 ml HCl आणि 5 ml NaOH टोटल झालं 30 ml. काय झालं? आपल्याला टोटल व्हॉल्यूम झालं याच्यामध्ये. आता बघा आपण काय केलं? मग आता नॉर्मॅलिटी तर 0.1च आहे आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला NaOH व्हॉल्यूम किती आपण HClचं घेतलेलं आहे? व्हॉल्यूम ऑफ HCl इज 25 ml आपण घेतलेलं मायनस या फॉर्म्युल्यानुसार मायनस नॉर्मॅलिटी NaOHची किती? 0.1च आहे. आता किती NaOH ॲड केलं आपण? 5 ml ॲड केलं. मग आपण त्यांचं जर केलं तर 2.5 यांचा गुणाकार मायनस 0.5 यांचा गुणाकार डिवायडेड बाय 30. तर त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 0.061 हे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मिळालं. मग त्यावरून pH आपल्याला काढता येतो. pH इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन किती आलं आपल्याला? 0.067. मग ते आपण टाकलं मायनस लॉग ऑफ 0.067. आणि याचा जर लॉग आपण काढला तर तो लॉग आपल्याला काय येतो? 1.176. हा त्याचा आला लॉग आपल्याला कॅल्क्युलेट करून आला. म्हणजे हे झालं pH. सोल्युशनचं pH बघा आता हायड्रोजन आयन जसं वरून NaOH टाकतोय H+ आयनची संख्या कमी व्हायला लागली pH वाढायला लागला. आधी 1 होता, आधी 1 आला होता बघा इथे आणि इथं आपल्याला आला एकापेक्षा जास्त. आता हळूहळू pH वाढतोय. मग जसं आपण आता 10 ml NaOH ॲड केलं त्यावेळेला पुन्हा pH वाढला बघा. 10 ml या किमती टाकल्या पुन्हा 10 ml NaOH फॉर्म्युल्यामध्ये. आपण मग किती कुठपर्यंत कॅल्क्युलेट करू शकतो? 10 ml ॲड केलं 24.9 ml NaOH ॲड केलं म्हणजेच बिफोर इक्विव्हॅलन्स पॉईंट. कारण 24.9 पर्यंतच बिफोर इक्विव्हॅलन्स पॉईंट असतो. त्यावेळेलाही बघा 3.698 हा pH येतो आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकलं तर. आणि मग आपल्याला 3.698 pH त्यावेळेला मिळतो. आता बघणार पुढची स्टेज जी आहे इक्विव्हॅलन्स पॉईंट गेला की मग बिफोर इक्विव्हॅलन्स पॉईंट झालं तर मग येणार आहे इक्विव्हॅलन्स पॉईंट. pH ॲट इक्विव्हॅलन्स पॉईंट. तिसरा टप्पा जो आहे pH ॲट इक्विव्हॅलन्स पॉईंट. म्हणजे ज्या वेळेला आपण 25 ml HCl मध्ये 25 ml NaOH ॲड करू, 25 अधिक 25 ॲड करू, त्यावेळेला जो काय पॉईंट येईल तो पॉईंट असतो इक्विव्हॅलन्स पॉईंट. आता त्या इक्विव्हॅलन्स पॉईंटला मग आपण बघू pH कसा कॅल्क्युलेट केला जाईल. आता इक्विव्हॅलन्स पॉईंटला काय जसं NaOH ॲड केलं जाईल तर टायट्रेशन फ्लास्कमधलं जे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते पूर्ण संपेल. कारण पूर्ण OH आयन काय करतील, OH- आयन काय करतील, पूर्ण हायड्रोजन आयनचं काय करतील, त्याला न्यूट्रलाइज करतील. म्हणजे हायड्रोजन आयन शिल्लकच उरणार नाहीत. मग त्याच्यामध्ये काय राहतील? OH- आयन सॉरी इक्विव्हॅलन्स पॉईंटला OH- आयन पण राहणार नाहीत आणि H+ आयन पण राहणार नाहीत. तर काय राहील? त्याचा pH न्यूट्रल pH राहील. कारण तो इक्विव्हॅलन्स पॉईंट आहे. त्यामुळे काय राहील? वेन 25 ml 0.1 normal NaOH is added to 25 ml 0.1 normal HCl, equivalence point reached, and in this solution NaCl which is a neither acidic or nor base, तिथे काय NaCl plus H2O त्यामुळे न्यूट्रल पॉईंट आहे. त्यामुळे त्याचा pH माहिती आहे आपल्याला. न्यूट्रल pH काय असतो? 7 असतो. त्याचा pH असेल 7. आता हे झालं 25 ml टाकल्यानंतर. मग पुढचं जो असेल 25 ml नंतर काय करू आपण? अजून NaOH वरून ॲड करू. 25.1 ml 2 ml 3 ml असेल एक्सेस अमाऊंट ऑफ ज्या वेळेला NaOH ॲड करायला सुरुवात होईल त्यावेळेला pH असतो pH आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉईंट. आता सोल्युशनमध्ये काय झालं? H+ आयनची संख्या संपली. कारण काय इथं H+ जे होते हायड्रोजन हे सगळे संपले. आता वरून NaOH ॲड करू तर सोल्युशनमध्ये काय असेल? आता OH- आयनची संख्या वाढायला लागेल. म्हणजे सोल्युशनमध्ये कसलं कॉन्सन्ट्रेशन असेल? OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल. तर मग त्याच्या वेळेला आपल्याला त्यावेळेला कॅल्क्युलेट करू मग आपण NaOH आपण आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉईंट वेन एक्सेस NaOH इज ॲडेड देर इज ऑलवेज एक्सेस ऑफ OH आयन्स. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन कॅल्क्युलेट करू. वरच्या फॉर्म्युल्यात जसं होतं ते फक्त उलट होईल. हा फॉर्म्युला जो आहे
वरती दिलेला हा फक्त उलट होईल. हे जे आहे पहिल्यांदा येईल आणि हे दुसऱ्यांदा जाईल, कारण आता NaOH आपण जास्त एक्सेस आहे म्हणून. ते तर OH इज इक्वल टू कसं कॅल्क्युलेट केलं जातं मग नॉर्मॅलिटी ऑफ NaOH इंटू व्हॉल्यूम ऑफ NaOH मायनस नॉर्मॅलिटी ऑफ HCl इंटू व्हॉल्यूम ऑफ HCl इंटू टोटल व्हॉल्यूम. मग आता आपण काय केलं बघा सोल्युशनमध्ये 25.1 ml 0.1 नॉर्मल NaOH टाकलं. आपण टायट्रेशन क्लासमध्ये 25 ml ऑलरेडी आहेच. मग आता काय होईल 25 नंतर 0.1 एक्सेस आपण टाकलेलं म्हणजे 25.1. मग नॉर्मॅलिटी ते 0.1च आहे. सोल्युशन NaOHचे किती ॲड केलं 25.1 मायनस हे 0.1 नॉर्मॅलिटी आहे HClची आणि ते तर 25 ml घेतलेलं आहे. यांचं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला मग OH आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय मिळतं 1.996 इंटू 10⁻⁴. pH खूपच कमी झाला म्हणजेच काय झालं हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन आलं म्हणजेच POH कॅल्क्युलेट करू. POH इज इक्वल टू काय मग पुन्हा POH इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन मायनस लॉग ऑफ हे OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. मग OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन जे आलेलं आहे ते फॉर्म्युल्यात टाकलं त्यावेळेला POH काय आला 3.669 आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉईंट. P आता याच्यावरून pH काढता येईल. pHचं कसं काढला जातो pH जो आहे इज इक्वल टू आपल्याला माहिती कसं आहे बघा ही एक pH रेंज असते. अशी रेषा तुम्हाला माहिती आहे. इथे न्यूट्रल pH 7 असतो बरोबर आहे आणि इकडे आपण 1 2 3 अशी संख्या रेषा आपण म्हणूया. इकडनं 1 2 3 4 5 6 आणि न्यूट्रल pH 7. मग हे 8 9 10 11 12 13 आणि शेवटी असं 14 pH. इकडे असतं बेस म्हणजे OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन आणि 7पेक्षा कमी असतं ॲसिड म्हणजे H+ आयन कॉन्सन्ट्रेशन बरोबर आहे. मग हे झालं हा झालं असं म्हणून इकडचा POH 7 नंतरचा हा POH आणि हा झाला pH. म्हणजेच काय इक्वेशन असं आहे ते बघा pH प्लस POH pH प्लस POH इज इक्वल टू 14. तो काय असतं 14 असतं कारण काय हे दोघांचं 14 आहे. म्हणून जर आपल्याला pH काढायचं असेल तर कसं कॅल्क्युलेट करू मग हे इक्वेशनला pH इज इक्वल टू काय होईल हा POH या बाजूला नेला तर हा काय आहे 14 वजा POH 14 POH. हे जर केलं तर आपल्याला pH काढता येईल. मग आपल्याला माहिती आहे POH आपण कॅल्क्युलेट केला आहे. आता आपण काय कॅल्क्युलेट केलं POH कॅल्क्युलेट केलं म्हणून 14 POH केलं ते त्याला मिळालं हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन 10.3 म्हणजे ते खूप वाढलं. अशा प्रकारे pH 7 होता त्यावेळेला व्हर्टिकल लाईन आपल्याला दिसते आता 10.3 झालं. मग जसं आपण 26 ml 27 ml जेवढं ॲड करत जाऊ तसं pH आपल्याला वाढत जाईल. हे झालं तुमचं टायट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस अँड कॅल्क्युलेशन ऑफ pH ॲट द 4 स्टेजेस. त्याचा pH कॅल्क्युलेट केला. प्रत्येक टायट्रेशनचा आपण 4 स्टेजेसमध्ये थिअरॉटिकली कॅल्क्युलेट करतो. हे पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन आहे इनिशियल पॉईंट pH बिफोर इक्विव्हॅलन्स पॉईंट pH ॲट इक्विव्हॅलन्स पॉईंट आणि pH आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉईंट. हे आहेत स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस. आणि पुढच्या पिरियडला आपण याच्यामध्ये मग बघणार आहोत टायट्रेशन वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं टायट्रेशन त्याच्यामध्ये कसा pH बदलतो आणि कसं आपल्याला त्याचं टायट्रेशन कर्व काढलं जातं. थेरॉटिकली त्याचा pH आणि POH कसा कॅल्क्युलेट केला जातो ते आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नीट बघा. काही शंका असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण तुम्हाला टेस्ट द्यायचे आहेत आणि ते टेस्टचे मार्क तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तो विचार करून प्रत्येकाने व्हिडिओ नक्की बघा. शंका असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा फोन नंबरवर विचारा. थँक्यू व्हेरी मच.